नाशिकच्या TCS प्रकरणामध्ये 2 दिवसात आरोपपत्र दाखल होण्याची शक्यता आहे। पहिल्या गुन्ह्यांचं 900 पानांचं आरोपपत्र हे तयार असल्याची माहिती सध्या मिळतेय, तर 9 गुन्ह्यांपैकी उर्वरित 8 गुन्ह्यांचा तपास देखील अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेला आहे। संशयित आरोपींविरोधात पीडितांचे जबाब, साक्षीदारांच्या साक्षी आणि डिजिटल पुरावे हे गोळा करण्यात आलेले आहेत। नाशिकच्या देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यामधील गुन्ह्यांसंदर्भामध्ये हे आरोपपत्र दाखल होणार आहे। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांच्याकडून। शुभम, नाशिकच्या या सगळ्याच TCS प्रकरणामध्ये आता आरोपपत्र दाखल होणार आहे असं माहिती कळतेय, नेमकं कधी हे आरोपपत्र दाखल होईल, काय अधिकचे अपडेट्स आहेत? नक्कीच आकांक्षा, आपण जर बघितलं तर नाशिकमधल्या या TCS प्रकरणामध्ये जो पहिला गुन्हा दाखल झालेला होता नाशिकच्या देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये, त्या पहिल्या गुन्ह्याचं जे दोषारोपपत्र आहे ते 900 पानांचं तयार झालेलं आहे आणि ते एका 2 ते 3 दिवसांमध्ये दाखल होऊ शकतं अशी माहिती तपास यंत्रणेच्या माध्यमातून आपल्याला मिळते। खरं तर या 9 गुन्ह्यांपैकी जे उर्वरित 8 गुन्हे आहेत त्याचा देखील तपास जो आहे तो आता अंतिम टप्प्यात आलेला आहे। आपण जर बघितलं तर या प्रकरणामध्ये जे संशयित आरोपी होते त्यांच्या जामीन अर्जावर देखील सलग 3 दिवस त्या ठिकाणी युक्तिवाद झालेला होता आणि त्यानंतर कोर्टाने जो निकाल आहे तो निकाल राखून ठेवलेला होता आणि अखेर या सर्व आरोपींचे जे जामीन अर्ज होते ते फेटाळून लावलेले होते। कारण या सगळ्या संदर्भामध्ये जर बघितलं तर तपास यंत्रणेच्या माध्यमातून जे पीडितांचे जबाब घेतलेले होते, प्रत्यक्षदर्शी जे साक्षीदार होते त्यांचे डिजिटल पुरावे हे सगळे यंत्रणेच्या माध्यमातून हाती लागलेले आहे आणि एकूण या पुढील काळामध्ये या प्रकरणातील काही या आरोपींकडनं या सगळ्या प्रकरणातील जे पीडित आहेत त्या पीडितांवर कुठेतरी दबाव टाकला जाऊ शकतो। त्यांना पुन्हा त्यांचे जे जबाब आहेत ते त्या ठिकाणी बदलण्यासाठी प्रयत्न होऊ शकतात। अशा अनुषंगाने हे सगळा जो त्यांचा तपास आहे तो आता खरं तर पुढे गेलेला आहे आणि एकूण या पहिल्या गुन्ह्यामधला जो दोषारोपपत्र आहे ते येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये त्या ठिकाणी तपास यंत्रणा हे त्या ठिकाणी सादर करणार आहे आणि एकूण या प्रकरणामध्ये आता नेमकं काय काय या तपास यंत्रणेच्या हाती लागलेलं आहे हे देखील बघणं खरं तर या निमित्ताने महत्त्वाचं असणार आहे। अगदी धन्यवाद शुभम या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।